माझी काही गॅरंटी नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, जयंत पाटील यांच्या विधानानं भुवया उंचावले. राष्ट्रवादीतील एका नेत्यामुळे जयंत पाटील अस्वस्थ, लवकरच वेगळा निर्णय घेतील, अजितदादांचे आमदार अमोल मिटकरींचा दावा. सुरेश धसांना समज द्या, पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी. भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप. निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का, पंकजा मुंडेंची टीका. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिटी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. सुरेश धसांचा आरोप, पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार. पक्षांतर्गत वाद निर्माण होऊ नये म्हणून अजितदादांचा निर्णय, सूत्रांची माहिती. सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का? चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावरती मात्र सणांवर बंदी घालायची, ही कसली नीती? वरळी कोळीवाड्यात होळी सणावेळी लाऊडस्पीकर काढल्याच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंची टीका. सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. खोक्याला विमानानं महाराष्ट्रात आणणार. मारहाण आणि हरणाची शिकार केल्याचा ठपका. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणात जलद गतीनं आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू. आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय. ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला. पंढरपूर मंदिरातील विठ्ठल मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सीच्या लेपवरून वादाची चिन्ह. मूर्तीच्या चरणाची जीज झाल्यानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मंदिर समितीचा निर्णय. मात्र महासंघाकडून तीव्र विरोध. शक्तीपीठ मार्गावरती सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत अंबादास दानवेंचा सवाल. तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, फडणवीसांचं उत्तर.